होतो. पावसाचा थेंब जर जमिनीवर पडला तर बघता बघता नाहीसा होतो, परंतु तोच थेंब जर समुद्रात पडला तर समुद्र होऊन जातो. काय केलं त्या थेंबाने? फक्त तो त्या समुद्राशी एकरूप झाला, मिसळून गेला. आपल्यालाही तसंच करायचं आहे. आजूबाजूला पसरलेली जी परमेश्वरी शक्ती आहे तिच्याशी फक्त आपल्याला एकरूप व्हायचं आहे, मिसळून जायचं आहे. म्हणजे थोडक्यात आपलं अस्तित्व आपल्याला विसरायचं आहे आणि मग त्या परमेश्वरी शक्तीशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे. बरोबर की नाही? कुठं वाटतं थोडंसं कसं शक्य आहे? एक उदाहरण सांगतो तुम्हाला. जांभळाचं बी एवढंच असतं. तुमच्या समोर जर मी आता पकडलं की हे जांभळाचं बी आहे, बरोबर की, आणि मी तुम्हाला म्हटलं की हे जांभळाचं झाड आहे, काय तुम्हाला काय खोटं बोलता आहे? तर बी आहे. परंतु तेच बी जर आपण जमिनीमध्ये लावलं, त्याला थोडंसं पाणी घातलं तर हळूहळू त्याचं एक रोपटं तयार होतं आणि काही दिवसानंतर त्याचा मोठा वृक्ष तयार होतो, म्हणजे झाड तयार होतं. आपलंही तसंच आहे. परमेश्वराने आपल्यामध्ये ती बीज, ती शक्ती टाकलेली आहे. फक्त त्या शक्तीला व्यवस्थित वातावरण मिळालं पाहिजे, व्यवस्थित ती परिस्थिती निर्माण झाली पाहिजे की मग आपण त्या परमेश्वरापर्यंत पोहोचू शकतो, परमेश्वराची प्राप्ती करू शकतो. परमेश्वराची प्राप्ती खूप मोठी गोष्ट आहे. आता तुम्ही इथं आलात, बरोबर की नाही? कशासाठी आलात? काय कारण इथे येण्याचं? तर देवाचा कार्यक्रम आहे, आध्यात्मिक कार्यक्रम आहे. आणि कुठलाही देवाचा आध्यात्मिक कीर्तन असेल, प्रवचन असेल, व्याख्यान असेल, रामकथा असेल, बरोबर आहे की आपण आवर्जून जातो. तसे तुम्ही आज या ठिकाणी आलेला कशासाठी हो? तर ज्या परमेश्वरासमोर, ज्या देवासमोर, ज्या मूर्तीसमोर दररोज मी नतमस्तक होतो, ज्या देवाची मी दररोज पूजा करतो, त्या देवाविषयी, त्या परमेश्वराविषयी मला काहीतरी ऐकायला मिळेल. आणि ऐकल्याने काय होतं? तर आपल्या सगळ्यांची एक भावना आहे, श्रद्धा आहे की मी जर परमेश्वराचे गुणगान ऐकले, मी जर परमेश्वराचं गुणगान केलं तर तो जो परमेश्वर आहे त्याची कृपा माझ्यावरती होते. बरोबर आहे की? परमेश्वराची कृपा. बरं, परमेश्वराची कृपा कशासाठी पाहिजे? सकाळी पूजा करता, बरोबर का, आपण सगळेजण मंदिरात जाता, काय मागतो परमेश्वराला? काय मागतो आपण? की माझ्या घरात माझी छोटी छोटी मुलं आहेत, त्यांचा अभ्यास व्यवस्थित होऊ दे, कुठला आजार होऊ देऊ नको, मुलगी आहे तिचं लग्न होऊ दे, मुलगा आहे त्याला नोकरी लागू दे, घरामधलं कुठला आजार पण नको, भांडण नको. एवढंच सगळं मागतात. अजून काय मागतात? एवढंच मागतात की माझं जे काही कुटुंब आहे, माझा जो काही प्रपंच आहे तो सुखी, समाधानी, आनंदी होऊ दे. एवढंच आपलं त्या परमेश्वराकडे मागणं असतं. आणि मग आपण इथे सगळे बसलेला आहात, आपल्यापैकी किती जण सुखी, समाधानी, आनंद एकदम छाती ठोकपणे सांगतात की माझं सगळं व्यवस्थित आहे, मला काहीच प्रॉब्लेम नाही? किती जण आहेत? फार कमी. किंबहुना नाही म्हटलं तरी चालेल, तुम्ही सगळे आपण बसलेलो आहोत ना, प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी टेन्शन आहे, काहीतरी विचार आहे, काहीतरी चिंता आहे. प्रश्न, टेन्शन, चिंता, विचार वेगळे असतील. कोणाच्या घरात आजार पण असेल, कोणाच्या मुलीचं लग्न होत नसेल, कोणाचा मुलगा अभ्यास करत नसेल, बरोबर आहे की नाही, कोणाच्या अजून काहीतरी वेगळे प्रॉब्लेम्स असतील. म्हणजे प्रश्न, चिंता, टेन्शन सगळ्याला आहे. मग दोन गोष्टी संपवतात, दोन गोष्टी त्यातून निर्माण होतात की पहिलं की जो परमेश्वर आहे, जो देव आहे तो खोटा आहे, परमेश्वर वगैरे काही नाही. आणि तशी लोक आहेत जगात, परमेश्वर वगैरे काही मानत नाही, सगळं व्यवस्थित चाल, अशीही लोक आहेत. आणि दुसरं, तुमची भक्ती, तुमचं पूजा, तुमची श्रद्धा, तुमचं जे काय पारायण असेल, जे काय कीर्तन असेल, जे काय सत्यनारायण असेल, सगळं खोटं आहे. मग खोटं आहे का नाही? तुम्ही जे काय उपवास करता, मनापासून करता ना, एखादा उपवास जर चुकला ताई तर वाईट वाटतं की नाही? चुकला होतं ना. का? तर त्या देवावरती आपली मनापासून श्रद्धा असते, भक्ती असते आणि आपण ते मनापासूनच करत असतो. म्हणजे आपली भक्ती खोटी नाही आहे, आपण मंदिरात जातात तेही खोटं नाही आहे. आणि देव जो आहे, देव आहे ना, सत्य आहे ना, सगळ्या संतांनी सांगितलेलं. मग परमेश्वरही सत्य आहे, परमेश्वरही खरा आहे, आपली भक्तीही खरी आहे. मग चुकतं कुठं? तर भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये गॅप पडलेला आहे, अंतर पडलेलं आहे. परंतु आज तुम्हाला खात्रीने सांगतो की या सहयोगाच्या माध्यमातून परमपूज्य माताजी श्री निर्मला देवींच्या कृपेमध्ये आपली भक्ती, आपली श्रद्धा त्या परमेश्वरापर्यंत पोहोचणार आहे आणि आपलं जे काही मागणं आहे ते मागणं पूर्ण होणार आहे. आम्ही काहीतरी फक्त सांगून जाणार नाही आहोत. तर या कार्यक्रमाच्या शेवटी मला परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले ही जाणीव आपल्या हातावरती, टाळूवरती होणार की मला त्या परमेश्वराचे आशीर्वाद मिळाले किंवा मग परमेश्वरच मिळाला. एवढी मोठी गोष्ट या कार्यक्रमाच्या शेवटी येतो.
हा परत येतोच प्रश्न, कसं शक्य आहे? बरं काय करायचं? तुम्हाला फक्त एवढंच सांगतो की काय करायचं आहे, काही करायचं नाही. परमेश्वर अतिशय साधा, सोपा आणि अतिशय सोपा आहे. काय करायचं ह्या साधनं जर आपण करायला लागलं ते सांगतो की फक्त सकाळी आणि संध्याकाळी आपल्याला 5 मिनिटं आणि एक 10 मिनिटं ध्यान करायचं सकाळी आणि संध्याकाळी. कसं करायचं, काय करायचं ते सगळं शेवटी सांगतो. एवढं केल्याने आपले सगळे प्रश्न सुटणार आहेत. हे सगळं काही घडणार आहे. सहयोग जर आपण सातत्याने केला तर त्याचे फायदे एक 2 मिनिटात सांगतो. की ही साधना जर आपण सातत्याने चालू केली तर सगळ्यात पहिला जो काय फायदा आहे, आपण इथं बसलेला आहात, आपल्याला कुठलाही आजार असेल, पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी, डायबिटीस, काय असेल तो असेल, आपले सर्व आजार सहयोगाच्या ध्यान साधनेने पूर्णपणे बरे होऊ शकतात जर आपण ही साधना सातत्याने केली. दुसरा फायदा, व्यसनापासून मुक्तता होते. जो माणूस दारू पितो किंवा जो सिगरेट पितो त्याला कळत नाही का दारू पिणं वाईट आहे? सगळं कळतं, पण समजत नाही, वळत नाही. ते जे आहे ना समजणं, ते आतून येतं. आणि जे आतून येतं ना, काय त्याच्यासाठी काही सांगावं लागत नाही. सर्व व्यसनापासून आपली सुटका होऊ शकते. हा दुसरा मोठा फायदा. लहान मुलं आहेत, आम्ही कॉलेजेसमध्ये, हायस्कूलमध्ये खूप कार्यक्रम घेतले की ही जी छोटी छोटी मुलं आहेत, ही जर एक 2 मिनिटं अभ्यासाच्या अगोदर जर बसली काय तर त्यांची अभ्यासामध्ये प्रगती होते. खूप शाळेचे प्राचार्य आहेत, त्यांचे रिपोर्ट्स आमच्याकडे आहेत की मुलं बेसिकली ही चंचल असतात. 2 मिनिटाच्या साधनेने त्यांच्यामध्ये स्थिरता येते. स्थिरता आले की तुमची बुद्धिमत्ता वाढते. काही यात चमत्कार वगैरे काही नाही. हे सगळं ध्यानाने घडू शकतं. आपण शेतकरी मंडळी आहात, या हातातून जे चैतन्य वाहतं ते जर आपण बियाणाला दिलं तर 1.5 पटीचं उत्पन्न, कृषी विद्यापीठामध्ये याचे प्रयोग झालेले आहेत आणि गव्हर्नमेंटने पण ते अप्रूव्ह केलेलं आहे की अशा पद्धतीने जर शेती केली तर शेतीमध्ये 1.5 पटीचं उत्पन्न येऊ शकतं. हे सगळं प्रूव्ह झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो काय फायदा आहे तर मनुष्य बॅलन्समध्ये येतो, संतुलनात येतो. कारण आज आपण बसलेले आहात, प्रत्येकजण असंतुलनात येतो. माणूस जर संतुलनात आला तर दीर्घायुष्य होतो आणि असंतुलनात गेला तर आजाराला बळी पडतो. म्हणजे काय होतं ते जो माणूस अतिशय भित्र आहे, सतत घाबरतो, सतत टेन्शनमध्ये असतो, सतत दुःखामध्ये असतो, त्या माणसामध्ये कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो आणि त्याची भीती वगैरे जे काय आहे ते निघून जातं, टेन्शन त्याचं निघून जातं. आणि दुसरं असं की जो माणूस रागीट आहे, शीघ्रकोपी आहे, पटकन राग येतो, याच्यावर ओढतो, त्याच्यावर ओढतो, घरामधलं सगळं डिस्टर्ब करून टाकतो, मीच म्हणेल त्याप्रमाणेच व्हायला पाहिजे, अशी जी लोक असतात ती लोक शांत होतात. म्हणजे बॅलन्समध्ये येतो, इकडेही नको इकडे. हे सगळं या सहयोगाच्या साधनेमुळे घडू शकतं. असे असंख्य फायदे आहेत काय जर आपण ही साधना केली तर हे सगळं घडू शकतं. पण हे कसं घडतं, काय घडतं, याच्यासाठी 2-4 या ठिकाणी लागलेले आहेत. आपलं जीवन कसं चालतं ते आपण एक 5 मिनिटात 10 मिनिटात बघूया, म्हणजे आपल्याला कळेल किंवा नेमकं काय आणि कसं घडतं. आपल्या जीवनाचं जे काही शास्त्र आहे ते सगळं योगशास्त्राला माहिती आहे. योगशास्त्राला सगळं माहिती आहे की आपलं जीवन कसं चालतं, काय चालतं. या ठिकाणी चार्ट आहे, मागे पण चार्ट आहे, जिकडे बस दिसत असेल त्या ठिकाणी आपण बघा. आपलं शरीर जे आहे याच्यामध्ये असंख्य नाड्या आहेत. याच्यामध्ये 3 मुख्य नाड्या आहेत. पहिली इडा नाडी डाव्या बाजूला आहे, निळ्या कलरने दाखवलेली. दुसरी पिंगला नाडी उजव्या बाजूने दाखवलेली आहे आणि तिसरी सुषुम्ना नाडी ही मध्यभागी. ही 3 नाड्या आणि मध्ये 7 चक्र आहेत. याच्यावरती आपलं सगळं जीवन चाललेलं असतं. आता पहिली जी नाडी आहे ती आहे इडा नाडी. ह्या इडा नाडीवरती ज्यास आपण कार्य करतो, ही इडा नाडी म्हणजे भूतकाळाची नाडी. आणि ही जी नाडी आहे ही इच्छाशक्तीची नाडी आहे. म्हणजे आता तुम्ही इथं बसलेले आहात, आपण कुठलीही इच्छा केली, बरोबर की, आमच्या महिला भगिनी सुंदर साडी दिसली, अशी साडी घ्यावी बरं का, एखादा दागिना दिसला, असा दागिना करावा बरं, झाली इच्छा झाली. इच्छा होऊ नये असं नाही, परंतु ज्यावेळेस आपण इच्छा करायला लागतो, आमचे पुरुष मंडळी बसले, एखादी सुंदर माडी दिसली, अशा माडी बांधायची बरं का, सुंदर गाडी दिसली, अशी गाडी घ्यायची बरं का, झाली इच्छा. इच्छा ज्यावेळेस होते आणि ज्यावेळेस अति इच्छा, इच्छा करू नये असं नाही, पण ज्यावेळेस इच्छा अति होतात आणि त्या इच्छा पूर्ण होत नाही
त्यावेळेस कळत नकळत तो माणूस डिप्रेशनमध्ये जातो. कारण इच्छा करतो पण पूर्ण करतो, आणि त्याच्यामध्ये एक प्रकारची भीती, एक प्रकारचा आत्मविश्वास येतो, त्याचा नाहीसा होतो आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. आणि असा जो माणूस आहे तो नंतर आजाराला बळी पडतो. सगळ्यात त्याला जो आजार होतो तो सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे कसा की रस्त्याने चालताना बोटं मोजत जाणार, कुठेतरी एकटाच बसणार, अंधारामध्ये जाऊन बसणार, कोणाशी बोलणार नाही, चालणार नाही, कुठलंही काम सांगितलं की टाळणार, आज नाही, उद्या करतो, नंतर करतो, बघतो. म्हणजे सगळं नैराश्य, सगळ्या गोष्टीला निगेटिव्ह असतो तो. असा जो माणूस असतो त्याची डावी बाजू, त्याच्या इच्छा जास्त झालेल्या असतात, त्या पूर्ण झालेल्या असतात. आपण बघतो आपल्या घरामध्ये म्हातारी लोक असतात बघा, एकटीच काहीतरी पुटपटत असतात मानवाला, बरोबर का? आपल्याला ते सारे अरे काय बोलतात बाबा, तर त्यांचं काहीतरी चाललेलं असतं. का तर तो डाव्या बाजूचा प्रॉब्लेम आहे. ही जी डावी बाजू आहे, ही डावी बाजू भूतकाळाची बाजू आहे. इकडे भूतकाळ आहे आपला. म्हणजे आता मी तुमच्या समोर बोलतोय, पण बऱ्याच जणांच्या डोक्यात विचार असेल की काल काय झालं, दुपारी काय झालं, 8 दिवसापूर्वी काय झालं, 2 महिन्यापूर्वी. कुठेतरी एखादी जुनी गोष्ट असते बघा, काहीतरी 2 महिन्यापूर्वी, 2 वर्षापूर्वी कुठेतरी आपण एखाद्या कार्यक्रमाला, लग्नात, फंक्शनला गेलेलो असतो. कुणीतरी आपल्याला नमस्कार घातलेला नसतो, कुणीतरी खुर्ची दिलेली नसते, एक छोटासा आपला आपण मी गेल्यावर मला नमस्कार पण घातला नाही. 2 वर्षापूर्वीची गोष्ट, पण अजूनही डोक्यात थांब, माझ्या तावडीत चापडे बघतोच त्याच्याकडे. म्हणजे घटना घडून गेली, 2 वर्ष झाले, 2 महिने, 4 वर्ष झाले, पण त्याच्या डोक्यात तेवढंच असतं. असाही जर आपण सतत भूतकाळाचा विचार केला तर ही जी डावी बाजू आहे, ही डावी बाजू खराब होते आणि आपल्याला मानसिक आजार चालू होतात. आणखी एक आजार या बाजूने होतोच, तो जो आहे तो कॅन्सर. कॅन्सर सारखा आजार सुद्धा डाव्या बाजूने येतो. म्हणजे आपल्या महिला मंडळींना बऱ्याच वेळा ब्रेस्ट कॅन्सर होतो. का तर त्या सतत टेन्शनमध्ये असतात. घरामध्ये पाहुणे जरी आले तरी टेन्शन, घरामध्ये कोणी आलं की सतत म्हणजे भीतीचं वातावरण, सतत मनामध्ये भीती जर असली तर आपली डावी बाजू खराब होते. डावी बाजू खराब झाली की कॅन्सर सारखा आजारही होऊ शकतो. आता ही झाली डावी बाजू. एवढं असून सुद्धा ही जी डावी बाजू आहे, या डावी बाजूमधून महाकालीची शक्ती होते. आपल्याला माहिती आहे, आपल्या 3 देवी माहिती आहे ना, महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी. याच्यामधली जी महाकालीची शक्ती आहे ती डाव्या बाजूने वाहते. आता आपण इच्छा केली, मग परमेश्वराने दुसरी बाजू तयार केलेली आहे की क्रियाशक्ती, म्हणजे कार्य करण्याची शक्ती, इच्छा पूर्ण करण्यासाठी. ती आहे उजवी बाजू, ही आहे पिंगला नाडी. आणि ही सूर्य नाडी, ही पहिली जी नाडी सांगितली ही चंद्र नाडी. जशी ही चंद्र नाडी तशी ही सूर्य नाडी. इकडे भूतकाळ आहे, इकडे भविष्यकाळ आहे. म्हणजे आता तुम्ही इच्छा केली की दागिना घ्यायचा किंवा साडी घ्यायची, बंगला बांधायचा आहे, गाडी घ्यायची आहे, मग त्याच्यासाठी प्लॅनिंग चालू होतं. पैसा कमवावा लागेल, सत्ता मिळवावी लागेल. मग त्याच्यासाठी आपले सकाळी उठलो की विचार चालू होतात. आज या साहेबांना भेटतात, त्यांच्याकडे जायचं, या ऑफिसमध्ये जायचंय, आज हे बी पेरायचंय, तिकडची परमिशन घ्यायचं, हे सगळे विचार चालू होतात, प्लॅनिंग चालू होतात. आणि ज्या वेळेस माणूस अति विचार करतो, अति प्लॅनिंग करतो, प्लॅनिंग करू नये, विचार करू नये असं नाही, परंतु ज्यावेळेस कोणती गोष्ट अति होते, कारण विचाराला मर्यादा नाही, शरीराला मर्यादा आहेत. ज्यावेळेस अति होतं त्यावेळेस ही जी उजवी बाजू आहे, ही उजवी बाजू बिघडायला सुरुवात होते. आणि इकडे ही सूर्यनाडी आहे, सूर्यनाडी असल्यामुळे तिच्यामध्ये उष्णता तयार होते. आणि ही जी उष्णता आहे ती आपल्या लिव्हरमध्ये साचते. लिव्हरमध्ये साचली ती की लिव्हरमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते. सगळ्यात पहिला आजार होतो जळजळ, अपचन, मळमळ, ॲसिडिटी. तीच उष्णता जर पोटामध्ये गेली तर डायबिटीस, तीच उष्णता खाली सरकली किडनीचे सगळे विकार, तीच उष्णता छातीमध्ये गेली दमा किंवा अस्थमा, तीच उष्णता डोक्यामध्ये गेली मायग्रेन, अर्ध डोकेदुखी, रात्री झोपच येणार नाही. बरेच जण आहेत आपल्यामध्ये, रात्री 1 वाजता, 1:30 वाजता, 2 वाजता उठतात, फॅन चालू असतो, AC चालू असतं, सगळं काही व्यवस्थित असतं, परंतु एकदा उठलं की परत झोपच लागत नाही. का होतं असं? कारण ही जी उष्णता आहे ती उष्णता आपल्या डोक्यात गेल्यानंतर त्या उष्णतेमुळे आपल्याला झोप लागत नाही. मग मोठमोठ काय सगळं डॉक्टरकडे जातो पण काही उपयोग होत नाही. एवढे सगळे आजार. आणि एकच बाजू जो वापरली, पॅरालिसिस. फक्त प्लॅनिंग केलं, उजव्या बाजूला खूप, इकडे डाव्या बाजूला आत्मा आहे, आत्म्याकडे आपलं दुर्लक्ष होतं खूप धावपळ केल्यानंतर. आणखी एक आजार अशा माणसाला होतो, हार्ट अटॅक. हार्ट अटॅक सुद्धा अशाच माणसाला येतो जो जास्त धावपळ करतो, जास्त प्लॅनिंग करतो. आणि मग आपण बघतो आपल्या एखादी घटना घडते, अरे यार सकाळी मला भेटला होता, आत्ता मग कशी फोनवर बोलला, अहो मी जाताना बघितलं त्याला, आणि कसं घडलं.
परंतु वेळ निघून गेलेली असते आणि हे आपल्या कोणाच्या तरी बाबतीत घडतं. मग घडल्यानंतर आपण पश्चाताप करतो की खूप धावपळ करत होता, प्लॅनिंग करत होता, शांतता नव्हती, करायला नको होतं. हे सगळं कळतं कधी? घटना घडून गेल्यानंतर. आता आपण सगळे इथं बसलेला आहात, आपल्या आतमध्ये काय चालतं आपल्याला माहिती आहे का? उद्या काय होणार आपल्याला माहिती आहे का? काही नाही. परंतु आज या सहयोगाच्या माध्यमातून आपल्याला आपल्या आतमध्ये काय चालतं हे कळू शकतं या ध्यानाच्या माध्यमातून. आणि कसं सांग, घटना घडून गेल्यानंतर काय करणार हो तुम्ही? त्या घटनेच्या अगोदर जर आपण त्याची प्रिकॉशन घेतली, त्याची काळजी घेतली, तर आपल्या जीवनामध्ये सर्व काही व्यवस्थित होऊ शकतं. आणि एवढं सगळं असून ही जी उजवी बाजू आहे, या उजव्या बाजूमधून महासरस्वतीची शक्ती वाहते. इकडे महाकाली आहे, इकडे महासरस्वती आहे, इकडे भूतकाळ आहे, इकडे भविष्यकाळ आहे. हे सगळं आपल्या बाबतीत चालू असतं. मग भूतकाळ संपलेला आहे, भविष्यकाळाबद्दल माहिती नाही. मग आपल्या हातात काय आहे? आज आणि आत्ता, वर्तमान काळ. मी तुमच्या समोर बोलतो एवढंच सत्य आहे. मग ही जी सुषुम्ना नाडी आहे, मध्य नाडी आहे, ही वर्तमान काळाची नाडी आहे आणि हिच्यामधून महालक्ष्मीची शक्ती वाहते. इकडे महाकाली आहे, इकडे महासरस्वती आहे, मध्ये महालक्ष्मी आहे. परमेश्वराकडे जाण्याचा सर्वात जवळचा मार्ग. आणि ही जी मध्य नाडी आहे, हिच्यावरती 7 चक्र आहेत. सगळ्यात पहिलं चक्र मूलाधार चक्र. या मूलाधार चक्रावरती म्हणजे आपण बसलेला आहात, आपल्या पाठीच्या कण्याचा जो भाग जमिनीला स्पर्शित होतो त्या ठिकाणी ते चक्र आहे. आणि याच्यावरती देवता आहे श्री गणेश. श्री गणेशांचं स्थान तिथं आहे. जे गणेश तुम्हाला आम्हाला सुबुद्धी देतात, जे गणेश पावित्र्याचं प्रतीक आहे, मांगल्याचं प्रतीक आहे, ते गणेश त्या ठिकाणी बसलेले. मूलाधार, मूल अधिक आधार, आपल्या जीवनाचा पाया, जीवनाचा बेस, जे पावित्र्य आहे ते त्या ठिकाणी आहे. आपण जर गणेश अथर्वशीर्ष ऐकलं असेल, वाचत असेल, तर त्याच्यामध्ये एक ओळ वालेली आहे, त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम. म्हणजे हे गणेश तुझं स्थान कुठं आहे? तर तुझं स्थान त्या मूलाधार चक्रामध्ये नित्य वसलेलं आहे, स्थित आहे, सदैव आहे. असे ते श्री गणेश त्या ठिकाणी आहेत. त्याच्यावरती त्रिकोणी माकड हाड, आपल्या पाठीच्या कण्याचा शेवटचा भाग. त्या त्रिकोणी माकड हाडामध्ये 3.5 वेटोळ घालून बसलेली एक शक्ती आहे. तिचं नाव आहे श्री कुंडलिनी शक्ती. जगदंबा शक्ती आहे ती. आणि ही जी कुंडलिनी शक्ती ही प्रत्येकामध्ये स्थित आहे आणि ती आपल्या सर्वांची आई आहे. आपण काय केलं जीवनामध्ये आपल्याला काहीच माहित नसतं, परंतु तिच्याकडे सगळं रेकॉर्ड असतं. आपण मागचे अनेक जन्म काय केलेलं आहे ते सगळं काही त्या कुंडलिनी शक्तीकडे असतं. ज्ञानेश्वर महाराजांनी तिचं वर्णन केलेलं आहे. ती कुंडलिनी जगदंबा चैतन्य चक्रवर्तीची शोभा, ज्या विश्वबीजाच्या कुंभा सावली केली. कशी आहे? तर विश्वाचं बीज असलेली शक्ती आहे ती, परंतु ते निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. आणखी ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? नागिनीचे पिलो कुंकुमे नाले. कसे आहे? नागिनीच्या पिलासारखी आहे, कुंकुम रंगाची आहे, परंतु निद्रिस्त आहे, झोपलेली आहे. तिचं जागरण होणं गरजेचं आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये देवीची 3.5 पीठ आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची भवानी, माहूरगडची रेणुका देवी आणि अर्धपीठ नाशिक जवळची वणी आदिशक्ती. हे 3.5 पीठाची जी शक्ती आपल्या महाराष्ट्रामध्ये, ती आपल्या प्रत्येकामध्ये वसलेली आहे, स्थित आहे, परंतु ती निद्रिस्त आहे. परमपूज्य मात्यांच्या कृपेमध्ये तिचं जागरण होणार आहे. ज्यावेळेस ती जागरण होतं त्यावेळेस त्यावरच्या 6 चक्रांचं भेदन करून आपल्या टाळूमधून ती बाहेर पडते. आणि ज्यावेळेस ती बाहेर पडते त्यावेळेस आसपास पसरलेलं जे परमेश्वरी साम्राज्य आहे त्याच्याशी ती एकरूप होते. कुंडलीचा प्रकाश ज्यावेळेस वरती येतो, वरचं चक्र आहे ते स्वादिष्टान चक्र, आपल्या ओटीपुटाचा भाग. या ठिकाणी ब्रह्मदेव सरस्वतींचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. सरस्वती ज्या ब्रह्मदेवाने सगळ्या विश्वाची निर्मिती केली त्यांचं स्थान तिथं आहे. आपण ज्या क्षेत्रामध्ये आहात त्या क्षेत्रामध्ये आपल्याला प्रावीण्य प्राप्त होतं, मास्टरकी प्राप्त होते. आपण कलाकार आहात, उत्तम कलाकार आहात. शेतकरी आहात, उत्तम शेतकरी होणार. काय पेरायचं, काय पेरू नये, सोयाबीन करावं की कांदा करावा की कपाशी करावी, हे आपल्याला आतून येतं. कारण हे जे स्वादिष्टान चक्र विद्या, तिथे विद्येचं स्थान आहे हे आपल्याला ऑटोमॅटिक कळतं. आणि त्या भागामध्ये, त्या क्षेत्रामध्ये आपण एकदम मास्टरकी प्राप्त करतो. आमच्या भगिनी आहेत, जर आपले स्वादिष्टान चक्र क्लिअर असेल ना तर आपला स्वयंपाक एकदम उत्तम होणार.
आपण अनेक उदाहरणं बघतो, सामान तेच असतं, सगळं तेच असणार, करणाऱ्या दोन दोन वेगळ्या असल्या की हिचा स्वयंपाक चांगला होतो, हिचा सांगा का होतं असं? कारण जिचा स्वयंपाक चांगला होतो तिचा स्वादिष्ट चांगला असतो. त्या ब्रह्मदेव सदस्याच्या आशीर्वाद म्हणतात. खूप मोठी गोष्ट आहे. कुंडलीचा प्रकाश जसं वरती येतो, नाभी चक्र आपला पोटाचा जो मध्य भाग आहे, या ठिकाणी आहे नाभी चक्र, या ठिकाणी आहे लक्ष्मी नारायण. लक्ष्मी नारायण म्हटलं का आपल्या समोर काय येतं? सुख, समाधान, शांती, आनंद. त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आपला प्रपंच सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा होतो. पोटाचा जो गोल भाग दाखवलेला आहे तो आहे भवसागर. आदिगुरु दत्तांचे सर्व अवतरण आपल्या पोटामध्ये आहेत. धर्म आपल्यामध्ये स्थापित होतो. धर्म म्हणजे हिंदू धर्म, हिंदू मुस्लिम वगैरे तो धर्म आहे. तर मानव धर्म, मानवाने मानवाशी कसं वागायचं. मुलाचा धर्म असेल, वडिलांचा धर्म असेल, आईचा धर्म असेल, भावाचा धर्म असेल, बहिणीचा धर्म असेल, शेजाऱ्याचा धर्म असेल, राजाचा धर्म असेल, तो धर्म कसा पाळायचा हे आतून येतं. म्हणजे काय चांगलं, काय वाईट, काय खोटं, काय करावं, काय करू नये ते आतून येतं. आपल्यामध्ये धर्म प्रस्थापित झाल्यानंतर आणि आपली जी काही पर्सनॅलिटी आहे ती पर्सनॅलिटी सुधारते. एकदम सुंदर व्यक्तिमत्व त्या माणसाचं तयार होतं. काय बोलावं, काय बोलावं सगळं आतून कळतं. कारण त्या परमेश्वराचे आशीर्वाद त्याला मिळतात आणि मग त्याचं एक वेगळं व्यक्तिमत्व तयार होतं. कुंडलीचा प्रकाश वरती येतो, मध्य अनाहत चक्र या ठिकाणी छातीचा मध्य भाग, या ठिकाणी जगदंबा माता, दुर्गा माता. जगदंबा मातेचं स्थान तिथं आहे. आपल्याला बघा भीती वाटली का आपला हात छातीवर, छातीमध्ये धडधड होतं. का होतं असं? कारण त्या दुर्गा मातेचं स्थान तिथं आहे. आपल्याला जर कोणाला भीती वाटत असेल तर फक्त एकच करा, आपला हात या ठिकाणी उजवा हात ठेवा आणि फक्त 12 वेळा जगदंब 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 जगदंब, तुमची भीती कशी होईल. कारण त्या देवीचं वास्तव्य तिथं आहे आपल्या छातीमध्ये. डाव्या बाजूला शिव पार्वती, शिवांचं स्थान आहे. आत्मा इथं आहे. कुंडलीचा प्रकाश आत्म्याला मिळाला, आत्मा प्रकाशित झाला. या ठिकाणी लाईट लावलेला आहे म्हणून सगळं दिसतं. इकडे पुरुष बसले, इकडे स्त्रिया बसल्या. तसंच आहे, आत्मा ज्यावेळेस प्रकाशित होतो त्या प्रकाशामध्ये आत्म्याला कळतं की चांगलं काय, वाईट काय, काय करावं, काय करू नये. तो आत्मा प्रकाशित होतो. शिवपार्वतीचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. उजवी जी बाजू आहे ती आहे उजवं अनाहत चक्र, या आहे सीताराम. सीतारामांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. आदर्श पिता, आदर्श पती, आदर्श राजा, सर्व गुण आपल्यामध्ये यायला सुरुवात होते. कुंडलीचा प्रकाश वरती गेला, गळ्याचा खोलगट भाग, या ठिकाणी आहे विशुद्धी चक्र. राधाकृष्णाचं स्थान आहे बघा इथे. राधाकृष्ण, कृष्णाची मधुर वाणी आपल्याला प्राप्त होते. कृष्णाचं व्यवहार चातुर्य, व्यवहार कसा करावा हे कृष्णाकडून शिकावं. सगळी नीती कशी शिकावी कृष्णाकडून शिकायचे. ते जे व्यवहार चातुर्य आहे ते कृष्णाचं आपल्याला येतात. आपल्याला राधाकृष्णांचे आशीर्वाद प्राप्त होतात. उजवी जी बाजू आहे इकडे विठ्ठल रुक्मिणी, विठ्ठल रुक्मिणीचं स्थान तिथं आहे. आपले सगळे वारकरी जातात, खूप सुंदर गातात, खूप सुंदर भजन म्हणतात. का? त्यांची विशुद्धी क्लिअर असते. ते विठ्ठल रुक्मिणीचं स्थान इथे आहे. डावी बाजू आहे इथे विष्णू माया, श्रीकृष्णाची भगिनी, तिचं स्थान तिथे आहे. या सर्वांचे आशीर्वाद आपल्याला मिळतात. कुंडलीचा प्रकाश जसं वरती येतो, ज्या ठिकाणी आपण कुंकू लावतो, या ठिकाणी आज्ञा चक्र, या तीनही नाड्या या ठिकाणी एकत्र होतात. ही लक्ष्मी या ठिकाणी महालक्ष्मी होते. हे गणेश या ठिकाणी महागणेश होतात. आणि ज्यावेळेस कुंडलीचा प्रकाश या ठिकाणी येतो त्यावेळेस मी आणि माझं, आपलं जे काही भौतिक आहे, जे काही माझं 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 असतं, माझं घर, माझा प्रपंच, माझी शेती, माझी मुलगी, माझा मुलगा, माझे वडील, माझा भाऊ, हे ज्यावेळेस संपतं त्यावेळेस इथून वरती जायला सुरुवात होते. आणि आपण म्हणतो दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वस्ती. परमेश्वर कुठे आहे? याच्या वरती आहे. ज्यावेळेस आपण दया, क्षमा, शांतीच्या पलीकडे जातो, म्हणजे मी माझं जे काय ते आपण सोडायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपण परमेश्वराकडे जायला सुरुवात होते. आणि ज्यावेळेस कुंडलीचा प्रकाश सहस्रार चक्रावरती, या ठिकाणी ब्रह्मरंध्र आहे, इथून ज्यावेळेस ही शक्ती बाहेर पडते, हजारो पाकळ्यांचं कमळ असावं तसं हे चक्र आहे. हे शिव या ठिकाणी सदाशिव होतात, आदिशक्तीचं निवासस्थान. आणि ज्यावेळेस या ठिकाणी ही कुंडलिनी शक्ती बाहेर पडते त्यावेळेस नेमकं काय होतं? आजूबाजूला पसरलेली जी परमचैतन्याची शक्ती आहे, परमेश्वराची शक्ती आहे, तिच्यामध्ये आपल्या आत्म्याची शक्ती एकरूप होते. आणि ज्यावेळेस ती एकरूप होते त्यावेळेस आपल्या टाळूमधून एक प्रवाह बाहेर पडतो. आपल्या हातावरती, टाळूवरती एक जाणीव होते थंड थंड चैतन्याची. ज्यावेळेस आपण इथे हात करू त्यावेळेस आपल्याला ती जाणीव अशी होते आपल्या हातातून आणि टाळूमधून. प्रवचनाचा, सांगण्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे. आता शेवटचे 5 मिनिट.
या शक्तीची आपल्याला जागृती करून घ्यायची ना सगळ्यांना. थोडंसं मोकळं बसा, मांडी घालून बसायचंय. काय करायचंय ते अगोदर सांगतो. पायामध्ये चप्पल असेल तर काढून ठेवा, टोपी असेल तर काढून ठेवा, कारण आपल्याला इथं टाळूवरती ते जाणीव घ्यायची. थोडंसं मोकळं बसा. इथे एक योगी बसलेले आहेत. काय करायचं यांच्याकडे बघून आधी डोळे उघडे ठेवून बघून घ्या, कारण हे सगळं आपल्याला डोळे बंद करून करायचं आहे. अगोदर डोळे उघडे ठेवून बघा, नंतर डोळे बंद करून करायचं आहे. मी सांगेल सुरुवातीला दोन्ही हात मांडीवरती ठेवा, या पद्धतीने मांडीवरती ठेवायचे. आपण प्रसाद घेताना ठेवतो ना त्या पद्धतीने, आणि एकदम आपलं रिलॅक्स बसायचं. असं एकदम ताट वगैरे काही गरज नाही, एकदम शांत. फक्त पाठीचा काना ताट ठेवायचा, पाठीचा काना ताट ठेवायचा. मी सुरुवातीला सांगेल की आपला उजवा हात जमिनीवर पालथा ठेवा. आपला जो उजवा हात आहे तो जमिनीवर पालथा ठेवायचा आहे, आणि डावा हात कोपरा टाकून आकाशाकडे, तळवा स्वतःकडे, या पद्धतीने. एक हात उजवा जमिनीवर असेल, डावा आकाशाकडे असेल, तळवा स्वतःकडे असेल. आता हे का करायचंय तर मगाशी जे सांगितलं होतं डावी आणि उजवी, बरोबर की डावीकडे नको उजवीकडे नको, म्हणून आपण काही प्रार्थना घेणार आहोत. हे ठेवल्यानंतर मी जी काही प्रार्थना म्हणेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. एवढं करून झालं की मी सांगेल आपले दोन्ही हात मांडीवरती घ्या, दोन्ही हात परत मांडीवरती घ्यायचे, आणि यानंतरच्या सगळ्या क्रिया उजव्या हाताने करायच्या आहेत. मी सांगेल सुरुवातीला की उजवा हात छातीवरती डाव्या बाजूला ठेवा, या पद्धतीने दाबून धरायचा. छातीवरती डाव्या बाजूला जिथे आपलं हृदय आहे, हृदयाचे ठोके पडतात त्या ठिकाणी दाबून धरायचा. लक्ष त्या ठिकाणी द्यायचं. काही प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. त्यानंतर तोच हात कपाळावरती आडवा दाबून धरायचा आहे. मान थोडीशी पुढे झुकवायची आहे. आपण डोकं दुखताना दाबतो ना त्या पद्धतीने थोडासा हात दाबायचा, मान थोडीशी खाली झुकवायची आहे. काही प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. आणि त्यानंतर तोच हात डोक्याच्या मागे मागे ठेवायचा आहे. आपल्या हातावरती डोकं झेलून धरायचं. या पद्धतीने एक प्रार्थना सांगेल ती मनातल्या मनात म्हणायची आहे. आणि त्यानंतर आपला हात, हाताचा तळवा टाळूवरती दाबून धरायचा आहे. हाताचे बोट ताट असतील, तळवा ठेवायचा, बोट नाही. या पद्धतीने दाबून धरायचा आणि घड्याळाच्या काट्याच्या दिशेने 7 वेळा फिरवायचा आहे. आपली ही जी कातडी आहे ही कातडी हल्ली पाहिजे, घासायचा नाही, दाबायचा आणि गोल फिरवायचा आहे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. हे फिरवत असताना मनामध्येच काही मी प्रार्थना म्हणेल ती म्हणायची आहे. हे फिरवून झालं की आपला हात अलगद वरती उचलायचा, 1 इंच 2 इंच टाळूपासून लांब जवळ. आपला